Hello students, we are going to learn about standard 10th subject Science and Technology part 2nd 5th chapter towards green energy. आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पार्ट 2nd मधला 5वा धडा शिकायचा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. इन दिस चॅप्टर वी आर लर्न्ड अबाउट व्हॉट इज मीन बाय एनर्जी, दॅट इज कॅन यू रिकॉल. तुम्हाला आठवतं का ऊर्जा म्हणजे काय? व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी, ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लॉथ अँड शेल्टर. वी नीड एनर्जी इन डिफरंट फॉर्म्स फॉर डायव्हर्स टाईप ऑफ वर्क्स. आपण ऊर्जेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सतत करत असतो. बघा, सकाळी उठल्यापासून आपण पाणी तापवलं, आपल्याला गिझर लागतं. त्याचबरोबर आपण गॅसवर स्वयंपाक करतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी लाईट आहे ती लाईट एनर्जी आहे. त्याचबरोबर टी व्ही आपला लाईटवर चालतो, इस्त्री आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आपण घरामध्ये वापरत असतो. मोबाईलमध्ये आपल्याला लाईट लागते चार्जिंग करण्यासाठी. आता आपल्याला डिफरंट फॉर्म्स कोणकोणते आहेत हे जाणून घ्यायचं आहे. द एनर्जी दॅट वी नीड मे बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी और हीट एनर्जी. मग आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जेचे आपल्याला रूपं आहेत. लाईट एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. ही ऊर्जेची वेगवेगळी रूपं आहेत आणि आपण ह्याचा वापर सतत करत असतो. ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपल्याला माहिती आहे की ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करता येते हे आपल्याला माहीत आहे. डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी आर यूज्ड टू द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर अस. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड अबाउट एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कन्सेप्ट रिलेटेड टू देम. हिअर we learned about various sources that are now used for the generation of electrical energy. The methods that are used for this, the scientific principles that are used there, the advantages and disadvantages of these methods, and also what is meant by green energy. आपल्याला चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे की ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत, कशापासून कोणकोणत्या ऊर्जा स्रोतापासून विद्युत ऊर्जा तयार होते हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी विविध ऊर्जेचे स्रोत असतात. कोळशापासून आपण वीज तयार करू शकतो, त्याचबरोबर पाण्यापासून तयार करू शकतो. सनलाईट आहे, त्याचबरोबर थर्मल एनर्जी आहे, वाइंड एनर्जी आहे, नॅचरल गॅस आहे. तुम्हाला इथं पिक्चर दिसत आहे की कशा पद्धतीने या वेगवेगळ्या स्रोतापासून आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो. आणि त्यासाठी रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल हे तुम्ही झालेलं आहे. तुम्हाला रिन्युएबल सोर्सेस कोणकोणते आहेत, नॉन रिन्युएबल सोर्सेस कोणकोणते आहेत, हा जे तुम्हाला पिक्चर दिसत आहे याच्यामधले कुठले सोर्स रिन्युएबल आहेत आणि कुठले सोर्स नॉन रिन्युएबल आहेत तुम्ही त्याचं कलेक्शन करायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे ट्रीज असेल, फॉर एक्झाम्पल ट्रीज कसे आहेत, रिन्युएबल आहे. व्हेजिटेबल्स कसे आहेत, रिन्युएबल आहेत. कोल कसं आहे, नॉन रिन्युएबल आहे. हे जाणून घ्यायचं आहे. हे जे डिफरंट फॉर्म्स आहेत, गॅस असेल, त्याच्यानंतर कोल असेल, नॅचरल गॅस असेल, वाइंड असेल, याच्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी कशी तयार होते याचे आपण या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते हे लक्षात घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकेल फॅराडे. According to this principle, whenever magnetic field around a conductor changes, a potential difference is generated across the conductor. म्हणजे आपल्याला विद्युत निर्मिती करण्यासाठी आपल्याला कुठल्या तत्वाचा वापर करायचा आहे, विद्युत चुंबकीय प्रवर्तन याचा वापर करायचा आहे. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे, मायकेल फॅराडे या सायंटिस्ट लावलेला आहे. आपल्याला माहिती आहे की चुंबकामध्ये सुद्धा आपण जर त्याचा वापर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे चुंबकाद्वारे आपण काय करू शकतो, विद्युत निर्मिती करू शकतो. कारण चुंबकाचं कार्य एखाद्या विद्युत प्रवाहाप्रमाणे चालतं आणि त्यासाठी याच तत्वाचा वापर आपण याच्यामध्ये करायचा आहे. त्यासाठी चुंबकाचा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा तत्वाचा वापर आपण या जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचा आहे. द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज्ड इन 2 ways.
आपण जे फील्ड आहे ते आपण दोन पद्धतीने बदलू शकतो. इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज रोटेटिंग, द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, or if magnet is stationary but the conductor is moving, then also the field around the conductor will change. Thus, in both these cases, a potential difference is created across the conductor. तर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र आपण दोन प्रकारे बदलू शकतो. विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, किंवा चुंबक स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच अशा दोन्हीही प्रकारात विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होऊ शकते आणि पोटॅन्शियल डिफरन्स तयार झाले काय तयार होते, दॅट इज इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. आणि याच तत्वावर आपण विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्रालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल जनरेटर. Such large generators are used in commercial power generation plants. Turbine is used to rotate the magnet in the generator. A turbine has blades. When flow of liquid or gas is directed on the blades of the turbine, it rotates. Because of the kinetic energy of the flow, this turbine is connected to electric generator. Thus, the magnet in electric generator starts rotating and electric energy is produced. म्हणजे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात आणि जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते. टर्बाईन कसं असतं तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसत आहे. टर्बाईनला पाती असतात आणि जेव्हा एखादं लिक्विड किंवा गॅस याचा मारा या टर्बाईन्सच्या पातीवर पडला तर काय होते, टर्बाईन्स रोटेट होतात आणि बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो, आणि त्यामुळं टर्बाईन्स रोटेट झाली काय तयार होतं, इलेक्ट्रिकल जनरेटरची निर्मिती होते. आणि अशा पद्धतीने मॅग्नेटिक इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड. आणि अशा पद्धतीने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या सहाय्याने आपण विद्युत ऊर्जा करू शकतो. हे टर्बाईन्स तुम्हाला दिसत आहे. टर्बाईन कसं असतं, त्याला ब्लेड्स असतात, हे लक्षात घ्यायचे. चाकासारखं दिसत आहे. म्हणजे आता तुम्हाला पिक्चर कशात दिसत आहे, म्हणजे स्कीमॅटिक ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर, म्हणजे विद्युत जनित्र कसं असतं प्रत्यक्षात तुम्ही बघत आहात. तर या पद्धतीने इलेक्ट्रिक जनरेटर असतं. दस टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वी नीड अ जनरेटर. टू रोटेट द जनरेटर वी नीड अ टर्बाईन अँड टू ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड ॲन एनर्जी सोर्स. म्हणजेच लक्षात घ्या, विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय लागतं, जनित्र लागतं. जनित्र फिरवण्यासाठी काय लागतं, आपल्याला टर्बाईन लागतं. आणि टर्बाईन फिरवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत, ऊर्जा स्रोत लागणार आहे. तर कोणकोणते ऊर्जा स्रोत आहेत हे आपण नंतर नेक्स्ट याला बघायचं आहे. इथे तुम्हाला फ्लो चार्ट दिसत आहे की प्रॉपर एनर्जी सोर्स टू टर्बाईन, देन इट कन्वर्ट्स इनटू टर्बाईन, देन इट कन्वर्ट्स इनटू जनरेटर अँड देन इट कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे ऊर्जेचा स्रोत आपण वापरला तर टर्बाईन्स रोटेट होतात. टर्बाईन्स निर्मिती झाली काय तयार होतं, जनरेटरची निर्मिती होते आणि जनरेटर निर्मिती झाली काय तयार होते, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत वापरून, फॉर एक्झाम्पल कोल असेल, नॅचरल गॅस असेल, त्याचबरोबर सनलाईट असेल, वाइंड एनर्जी असेल, असे वेगवेगळे स्रोत आपण घेऊन ऊर्जा निर्मिती करायची आहे. ते आपण नेक्स्ट बघूया.